नमस्कार बंधू आणि भगिनींना. हिंदू धर्मात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले गेले आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. असं मानलं जातं की या महिन्यात केलेले छोटेसे पूजा व होम हवन किंवा दान पुण्य इतर कोणत्या महिन्यापेक्षा 1000 पटीने जास्त मिळते. जर तुम्हालाही या महिन्यात कोणते पुण्य कार्य करावे किंवा करू नये हे जाणायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या पवित्र महिन्यात भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी तुमच्यावर कृपा आशीर्वाद राहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर मी आता व्हिडिओमध्ये 5 नियम सांगणार आहे. ते 5 नियम तुम्ही नक्की पाळा. तर दिवा लावताना किंवा नदीकाठी दीपदान करताना व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की सांगा. मी तुम्हाला ह्या टॉपिकबद्दल व्हिडिओ नक्कीच करेन. अधिक मासातील पहिला अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे दीपदान. दीपदान केल्याने या संपूर्ण महिन्यात रोज सकाळी संध्याकाळी देवघरात, तुळशीजवळ आणि शक्य असल्यास एखाद्या मंदिरात किंवा नदीकाठी दिवा नक्की लावावा. अधिक मासात दिवा लावण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात लक्ष्मी वास करते. विशेष विष्णुदेवासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावला अत्यंत शुभ मानले जाते. दुसरं आहे नामस्मरण आणि ग्रंथ वाचन. हा महिना भगवान पुरुषोत्तम मासाचा म्हणजे श्री हरिविष्णूचा महिना आहे. म्हणूनच या दिवशी रोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास अधिक मासात अध्यात्म किंवा पुरुषोत्तम ग्रंथाचे वाचन करावे. जर वाचणे शक्य नसेल तर मोबाईलवर किंवा टीव्हीवर कथा नक्की ऐकावी. तिसरा महिना महाराष्ट्रात आवर्जून पाळला जाणारा नियम म्हणजे वाण देणे किंवा दान देणे. अधिक मासात 33 या संख्येला खूप महत्त्व दिले गेले आहे. आपल्याकडे या महिन्याला जावयाला किंवा ब्राह्मणाला 33 अनारसे, 33 पेढे किंवा 33 वस्तू दान करण्याची प्रथा आहे. अनारसांना आपण धोंडे असेही म्हणतो. दान करताना ते तांब्याच्या पात्रात ताटात ठेवून सोबत किंवा ठेवून दान करावे. यामुळे पितृदोष नाहीसा होतो आणि ग्रहदोष दूर होतो. चौथा नियम आहे आहाराची शुद्धता. अधिक मासात एक प्रकारची व्रताची महिमा असते. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात मांसाहार, दारू आणि तामसिक अन्न, कांदा, लसूण पूर्णपणे टाळावे. या महिन्यात किमान एकादशी उपवास तरी करावे. तसे शरीराचे आणि मनाचे शुद्ध राहण्यास ब्रह्मचर्य पालन करावे, ज्यामुळे मानसिक शांतता लाभते. पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे नवीन शुभ कार्य न करणे. अधिक मासाला मलमास असेही म्हणतात, ज्याचा अर्थ असा की या महिन्यात कोणतेही सण किंवा शुभ मुहूर्त असतात. त्यामुळे या काळात लग्न, मुंज, गृहप्रवेश, नवीन घर किंवा जमीन खरेदी यासारख्या मोठ्या आणि मांगलिक कार्य केले जात नाही. हा काळ भौतिक सुखापेक्षा दैविक भक्तीसाठी राखून ठेवलेला असतो. मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, अधिक मासातील हे 5 साधे पण अत्यंत प्रभावी नियम पाळून तुम्हीही तुमच्या जीवनातील सुख, समृद्धी आणि आरोग्य मिळवू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करून नक्की लिहा की तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कमेंटमध्ये काय लिहून पाठवाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाहीतर बोला श्री पुरुषोत्तम भगवान की जय. तर अशा धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.